संतोषजी दरेकर नुकतेच मुंबई बँकेत म्युन्सिपल बँकेत या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत. आमचे सहकारातील मार्गदर्शक प्रवीण भाऊ दरेकर यांचं स्वागत आमचे महामंत्री सुधाकर जाधव साहेब यांना विनंती करून त्यांनी स्वागत करायचं आहे. आजच्या या कार्यक्रमाचा विस्तृतपणे असं या ठिकाणी आपल्याला प्रास्ताविक करण्यासाठी मी मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय सुधीरजी बांबोलकर साहेब यांना विनंती करून त्यांनी प्रास्ताविक करा. भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीच्या माध्यमातून या संपूर्ण मुंबईतील सहकारावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्राप्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय आमदार अमितजी साटम साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सहकारातल्या कार्यकर्त्यांना प्रचंड ताकदीने बळ देणारे, या महाराष्ट्रामध्ये सहकाराला नवी दिशा देणारे विधान परिषद गटनेते आमदार श्री प्रवीण भाऊ दरेकर साहेब यांच्यासोबतच व्यासपीठावर पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय जिजाबा पवार साहेब, सहकार बोर्डाचे अध्यक्ष आदरणीय अनिल गद्रे साहेब, होलसेल कन्झ्युमर्स फेडरेशनचे स्टेट फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठलराव भोसले साहेब, त्याचप्रमाणे हाऊसिंग फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष प्रकाशजी दरेकर साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. साहेब, सर्वप्रथम मी साटम साहेब आपल्याला धन्यवाद देतो, कारण प्रवीण भाऊ दरेकर साहेब आणि आपण मला सूचना केली की मुंबईच्या सहकाराच्या कार्यकर्त्यांना आम्हाला भेटायचं आहे, आणि साहेब आपण सूचना केल्यानंतर 2च दिवसामध्ये मी या सभेचं आयोजन केलं. खास करून या संपूर्ण देशामध्ये सहकाराला नवी दिशा देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे. आजपर्यंत देशामध्ये केंद्र सरकारमध्ये सहकारासाठी स्वतंत्र असं सरकार नव्हतं, मंत्रालय नव्हतं, परंतु भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब आणि देशाचे प्रधान सेवक आदरणीय मोदी साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशासाठी स्वतंत्र असं सहकाराचं मंत्रालय तयार केलं. याचा आम्हाला अभिमान वाटतो, कारण आम्ही त्या पार्टीचे सर्व कार्यकर्ते आहोत. आणि आज या ठिकाणी मुंबईचा सुद्धा मला अभिमान वाटतो, कारण साहेब आजपर्यंत अनेक पक्ष मुंबईचे अध्यक्ष होऊन गेले, अनेक पक्षाचे कार्यकर्ते मुंबईचे अध्यक्ष होऊन गेले, परंतु सहकाराला एक स्वतंत्र व्यासपीठ देण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली साहेब पार करताय. याचा खास धन्यवाद मी दरेकर साहेबांना देईन, कारण दरेकर साहेबांनी या विषयामध्ये जास्त लक्ष घातलं. आणि या 2 दिवसामध्ये साहेब या ठिकाणी एक सगळे जे कार्यकर्ते आले ते विविध फेडरेशनचे संचालक आहेत. आज या सहकाराला दरेकर साहेबांसोबत आपण ताकदीने उभे राहिलात, याबद्दल मी आपले खास करून धन्यवाद देतो. साहेब, या ठिकाणी सहकार हा प्रत्येक घरामध्ये मुंबईमध्ये आहे, आणि या सहकाराला दिशा देण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हायला पाहिजे. साहेब, माझी आपल्याला एक विनंती राहील, आपण वार्ड आणि मंडल लेवलला जर सहकाराच्या माध्यमातून तंटामुक्त सोसायटी अभियान किंवा सहकार कट्टा जर राबवला तर येणाऱ्या काळामध्ये एक पक्षाला नवी ताकद आपल्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आपण आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल आपले सहकार आघाडीच्या वतीने धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, जय सरकार. मी बाळासाहेब माडगे, मुंबई शहर विरोधात त्यांचा अध्यक्ष. आजच्या या कार्यक्रमाला आपल्या या चर्चासत्राचे अध्यक्ष अमितजी साटम साहेब, महाराष्ट्राचे सहकाराचे नेते आणि विधान परिषद गटनेते आणि आमचे मार्गदर्शक प्रवीण भाऊ दरेकर साहेब, त्यानंतर सहकार आघाडीचे
मुंबईचे अध्यक्ष सुनील भाऊ व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर जमलेल्या माझ्या मित्रमंडळी, मी सहकारात गेली 22 वर्ष काम करतोय आणि प्रवीण भाऊंच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. हे समोर बसलेले सगळे नेते आमचे आहेत. मुंबईला सरकार मोजायचं असेल तर समोर बघितलं की मुंबई बँकेचे डायरेक्टर, पहिला सरकार हा ग्रामीण भागातून मोजला जायचा, आता हा शहरी भागातून नेतृत्व तयार झालेलं आहे. भाऊंच्या नेतृत्वात राज्य संघ आता आपण जिंकलो, भाऊ अध्यक्ष झाले. भाऊ, आम्ही बेरोजगारांच्या माध्यमातून विविध कामं करत असतो. काही अडचणी सरकारच्या माध्यमातून जिथं व्यासपीठ मिळेल तिथं आम्ही त्या मांडायचा प्रयत्न करत असतो. भाऊ, मुंबईच्या सरकारामध्ये जवळजवळ 2796 बेरोजगार आणि सेवा संस्था आहेत. या संस्थेमध्ये साधारण 15 ते 16 सभासद असतात, म्हणजे साधारण 40,000 लोक संस्थेचे सभासद आहेत. या संस्था मुंबई महानगरपालिकेत विविध छोटी छोटी कामं करत असतात. त्यामध्ये हाऊस गल्ली असेल, दत्तक वस्ती असेल, मोटर लोडिंग असेल किंवा धूम्र फवारणी असेल, डेंग्यू मलेरिया निर्मूलन, अशी विविध कामं करत असतात. आता या कामामध्ये काही अडचणी आल्या की त्या अडचणीचं काय प्रॉब्लेम असला की आम्ही पहिला भाऊंच्याकडे घेऊन जातो आणि सरकाराचे आमचे बेरोजगारांचे दुसरे नेते आमदार प्रसाद लाड साहेब यांच्याकडे आम्ही हा प्रॉब्लेम घेऊन जात असतो. विविध प्रॉब्लेम घेऊन गेले की ते आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणून समजायचा. एक विषय सांगतो तुम्हाला. गेल्या वेळेला 1400 कोटीचं एक टेंडर आलं. भाऊंना सांगितलं, भाऊनी विधान परिषदेत तो प्रश्न उभा केला आणि ते टेंडर रद्द झालं. भाऊ, आमची तुम्हाला पुन्हा एक विनंती आहे. पुन्हा 550 कोटीचं एक मोटर लोडिंगचं टेंडर आलेलं आहे आणि ते टेंडर ओपनही झालं. आता ती रद्द होण्याची शक्यताच नाहीये. त्यामुळं आमच्या बेरोजगार संस्थांच्या सभासदांना तिथं काम कसं मिळेल याबाबत तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं, मदत केली तर फार बरं होईल. आम्ही मुंबईतले सगळे बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे सभासद आपल्या पाठीशी राहू, आपल्या बरोबर, आपल्या पक्षाबरोबर राहू. आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते, आम्ही पक्षाचे कुठलेही मोठे पद घेत नाही. कारण आमची पहिली पार्टी असते कोट्याधीश पार्टी. पोट भरलं की आमचे विषय संपतो. त्यामुळं मी हा विषय इथं संपवतो. धन्यवाद. नमस्कार. आजच्या चर्चासत्राचे अध्यक्ष माननीय अमलेजी साटम आणि नवनिर्वाचित सहकार मनुष्य म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे आमचे नेते सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकरजी. मला 3च मिनिटं बोलण्याची परवानगी दिलेली आहे. साहेब 2.5 मिनिटातच मी संपतो. भाऊ, मला या ठिकाणी पाहायला गेलं तर कंझ्युमर फेडरेशनचा, स्टेट फेडरेशनचा मला अध्यक्ष करण्यामध्ये, माझ्यासारख्या एक लहान कार्यकर्त्याला अध्यक्ष करण्यामध्ये सन्माननीय भाऊंचा खूप मोठा हात आहे. गेली संस्थागत कंझ्युमर सोसायटी म्हणजे होलसेल कंझ्युमरचं मी नेतृत्व करतो. आज होलसेल कंझ्युमर जर रजिस्ट्रेशन करायचं झालं तर कमीत कमी 25 ते 25 मेंबर लागतात. त्याच्यामध्ये मागासवर्गीय SC ST यांचे अटेस्टेड असलेले आधार कार्ड 5 ते 25 लागतात व 2000 हे मेंबर ओपनची लागतात. त्याचबरोबर जर प्रायमरी कंझ्युमर म्हणजे रिटेल जर ओपन करायची झाली नवीन तर त्याला 500 मेंबरशिप लागतात आणि तिचं कार्यक्षेत्र वाडाप्रमाणे असेल किंवा बृहन्मुंबई असेल. मला ह्या ठिकाणी आताच मी याला सहकार वर्षी म्हटलं, का म्हटलं ते का सक्सेस झाले, कारण आतापर्यंत जे सहकार वर्षी झाले त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या लोकांचाच विचार केला. या ठिकाणी पाहायला गेलं तर भाऊनी या सहकारासाठी नवीन नवीन धोरणं, नवीन नवीन निर्णय घ्यायला लावले सरकारला. त्यापैकी पहिला निर्णय असेल, मी सुद्धा मजूर आहे आणि मजूर पेठेच्या मजूर संस्थांसाठी 30 लाखावरून जवळजवळ 3 कोटीपर्यंत त्यांनी ही मान्यता घेतलेली आहे. सगळ्यात दुसरा धाडसी निर्णय म्हटला तर स्वयंपूर्ण विकास. मुंबईच्या लोकांना आपल्याच एरियामध्ये घर द्यायचं त्यांनी मोठं काम केलेलं आहे. त्याचबरोबर आज ज्या संघीय संस्था 33 आहेत मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 52 आहेत, त्यापैकी
भाऊंच्याकडे संघीय संस्थांच्यावर भाऊ अध्यक्ष आहेत 2 संस्थांच्यावर, आणि एका संघीय संस्थे म्हणजे स्टेट कंझ्युमर फेडरेशनवर मला भाऊंच्या आशीर्वादानं त्यांनी मला अध्यक्ष म्हणून बसवलेलं आहे. तर या ठिकाणी मला 2.5 मिनिटच बोलायची परवानगी दिली. मला बोलायचं होतं खूप, की स्टेट फेडरेशनचा नुसता ढाचा सांगतो मी 2 मिनिटांमध्ये. या ठिकाणी जवळजवळ 12 जे मंत्रालय आहे त्याच्यापैकी 12 मंत्र्यांच्या संबंधित हे काम असतं, की जेवढे टेंडर निघतील ते महाराष्ट्र स्टेट कंझ्युमर फेडरेशनच्या वतीनं जातात, आणि हे सगळं पुरवठा करण्याचं म्हणजे अन्नधान्य असेल, कपडा असेल, स्टेशनरी असेल, या पद्धतीचा पुरवठादारक केला जातो, आणि त्याचे टेंडर हे स्टेट फेडरेशन मधूनच जातात. हे तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धन्यवाद. मला ह्या ठिकाणी भाऊने मला बोलायला चान्स दिला त्याबद्दल मी त्यांचा आणि नवनिर्वाचित साटम साहेब त्यांचा मी आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. भारतीय जनता पार्टीच्या आघाडीच्या वतीनं हा छोट्या खाली कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष माननीय साटम साहेब त्यांनी आम्हाला सहकारामध्ये दिशा दिली, आम्हाला घडवलं. ते आमचे नेते माननीय दरेकर साहेब, मंचावरची सर्व मंडळी आणि आपण सर्व मुंबईतून आले सहकारी कार्यकर्ते नेते. मी एका पतसंस्थेचा अध्यक्ष आहे आणि मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन भाऊंच्या सांगण्यावर मी स्थापन केलं. आज माझ्याकडे 900 पतसंस्था आहेत, त्या मुंबई आणि मुंबईच्या बाहेर. माझी एक पतसंस्था आहे, ती साधारणतः 47 वर्षापूर्वी आम्ही स्थापन केली. त्याचे 300 सभासद आणि 6,800 कोटीचा आमचा व्यवसाय आहे. 3 लाख आणि 3,000 कोटीचा आमच्या ठेवी आहेत आणि 2,900 कोटी आम्ही कर्ज दिलेले आहे. अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे ज्या महाराष्ट्रामध्ये 19,600 पतसंस्था आहेत, त्या 19,600 पतसंस्थांपैकी 13,412 त्या क्रेडिट सोसायटी आहेत, आणि या क्रेडिट सोसायटीमध्ये 100 कोटीच्या ठेवी असणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याच्यावरती त्या फक्त 106 आहेत. आणि 106 पतसंस्थांमध्ये ज्या ठेवी आहेत 100 कोटीच्या वरती, त्यामध्ये आपले एक शासन नियोजन केले की ज्याप्रमाणे बँका ह्या शेड्यूल पतसंस्था बँका असतात, त्याप्रमाणे आपण 500 कोटीच्या ठेवी असणाऱ्या राज्यातल्या सर्व पतसंस्थांना शेड्यूल पतसंस्था करण्याचा मानस सरकार आयोगाकडे केलेला आहे. भाऊंच्या माध्यमातून मी नियामक मंडळावर सदस्य आहे. ज्याप्रमाणे बँकेवर नियंत्रण करण्यासाठी नाबार्ड आहे, त्याप्रमाणे ह्या 13 पतसंस्थांचं नियंत्रण करण्याचं, संवर्धन करण्याचं काम ह्या नियामक मंडळाचं आहे. नियामक मंडळ हे 2017ला कायदा झाला, पण ते 2019ला अस्तित्वात आलं, आणि या सहकारी संस्थांना दिशा देण्याचं काम त्या नियामक मंडळामधून केलं जातं. नवीन CRA आला, CD रेशो काय असावा, NPA किती असावा, या सगळ्या प्रकारचं सर्क्युलर या नजीकच्या 2-3 महिन्यात काढलेलं आहे. पुढे आपण सर्क्युलर काढणार आहे. पतसंस्था सगळ्या राज्यामध्ये एकसारखा असावा, त्यांचा पायलट एकसारखा असावा, म्हणून 2025ला राज्य शासनाने उपविधी जाहीर केला आणि त्या उपविधीचा मी कमिटी मेंबर आहे. नवीन एक कमिटी गठीत केलेली आहे. ज्या राज्यामध्ये 6,532 पायलट पतसंस्था आहेत, त्याही पतसंस्थांचा उपविधी दुरुस्तीचं काम राज्य शासनाने चालू केलेलं आहे, आणि त्याही कमिटी मी काम करत आहे. मला सांगायला आनंद वाटतो की अतिशय महाराष्ट्रामध्ये या पतसंस्थांना आणि सरकारला एक चांगलं वळण देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. आम्ही पाहत आहे गेले 100-70 वर्ष झालं की कृषी खात्यामध्ये हे खातं होतं, पण माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला सहकार विभाग अतिशय चांगल्या प्रकारे वेगळा केला आणि अजित भाई शहा यांना सहकारी खातं दिलं. आणि गेल्या 2 महिन्यांपूर्वी देशाचं आर्थिक सहकार धोरण कसं असावं
आज त्यांनी जाहीर केलं आणि सर्वसामान्य लोकांचं उद्दिष्ट ठेवून या देशातील सरकार मोठा केला जाईल अशा प्रकारची अपेक्षा अमित भाई यांनी प्राईम मिनिस्टर केलेले आहे. त्याचे सर्व आपण शिल्पकार आहोत. ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम होईल अशी माझी अपेक्षा आहे. मी एका ग्रामीण भागातून आलेलो आहे, पण ग्रामीण भागातून ज्यांची नाळ आहे तोच काहीतरी शहरामध्ये येऊन करू शकतो असा माझा मानस आहे. मला इथं बोलवलं, माझ्या भाषण करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुनील भाऊचा आभार मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. भारतीय जनता पार्टी मुंबईच्या सहकार आघाडीच्या माध्यमातून आजच्या या सहकार चर्चासत्राप्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रदेशाचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय अमित साटमजी, सहकारातील कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक, सहकारातील ज्येष्ठ नेते, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषदेत भाजपा गटनेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर, सहकारातील सन्माननीय ज्येष्ठ नेते जिजाबा पवार साहेब, विठ्ठलराव भोसले साहेब, ज्यांच्या पुढाकारानं हा आजचा कार्यक्रम संपन्न होतोय, ते भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय सुनील बांबुलकर, मुंबई सहकार बोर्डाचे अध्यक्ष सन्माननीय अनिल गजरे, व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे माझ्या माध्यमांचे भगिनी मात्र, अमितजींना मुख्यमंत्र्यांसमवेत मीटिंग असल्याकारणात जायचं आहे आणि सन्माननीय प्रवीण भाऊ आणि अमितजींचं आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं सहकार, सरकार आणि संघटन हा आजच्या चर्चासत्राचा महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण गृहनिर्माण सहकारी संस्था असतील, अर्बन बँका असतील, पतसंस्था असतील किंवा महिला औद्योगिक सहकारी संस्था असतील, बेरोजगार सेवा सहकारी संस्था असतील, विविध नाविन्यपूर्ण सहकारी संस्थांच्या माध्यमातून तरुण तरुणींच्या हाताला रोजगार, स्वयंरोजगार देण्याचं काम केलं जातं. आणि खऱ्या अर्थानं मुंबई शहर असेल, राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक उलाढालीमध्ये सहकार क्षेत्राचं मोठं योगदान आहे. आणि हे योगदान आपल्याला तळागाळावर पोहोचवण्यासाठी आपण अनेक वर्ष काम करतायत. मुंबई शहराचा विचार केला तर आज मी मुंबई हाऊसिंग फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून काम करतो. त्या मुंबई शहरामध्ये जवळजवळ 40,000 नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. 7-8 हजार रजिस्ट्रेशन झालेले नाहीत, म्हणजे जवळजवळ 50,000 जागा मुंबई शहरामध्ये गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. आणि मुंबई शहरातील जवळजवळ 80% लोक ह्या त्या कारणाने सहकाराशी जोडलेले आहेत. मग गृहनिर्माण सहकारीचा सदस्य असेल, सभासद असेल, पदाधिकारी असेल, विविध ज्या पतसंस्था आहेत त्या माध्यमातून पतसंस्थेचे सभासद असतील, महिला औद्योगिक सहकारी संस्थेचे सभासद असतील. आणि अशा प्रकारे सहकाराच्या माध्यमातून आपण संघटन कसं महत्वाचं मजबूत करता येईल या उदात्त भावनेतून आपले नवनिर्वाचित अध्यक्ष अमितजी साटम यांनी पुढाकार घेऊन सभेचं आयोजन केलं. त्याबद्दल मी सहकाराच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांनी मुंबई शहरामध्ये ज्या मोडकळीस झालेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी, ज्यावेळी पुनर्विकासाचा प्रश्न येतो त्यावेळी विकासाकडे जावं लागतं. विकासकाच्या माध्यमातून पुनर्विकास करत असताना जो विकासक बिल्डर आपल्याला जागा देईल त्यावर समाधान मानावं लागतं. परंतु मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून मुंबईतल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांना
स्वयं पुनर्विकासाची योजनांनी संकल्प आणला आणि त्यावेळी त्या योजनेला तत्कालीन आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजाश्रय दिला आणि आज मुंबई शहरामध्ये गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबाला मोठं घर हक्काचं मिळतंय. अनेक उदाहरणं देता येतील, आपल्याला ज्ञात आहेत. विलेपार्ल्या ठिकाणी नंदादीप इमारत आहे, त्यामध्ये जवळजवळ 360 स्क्वेअर फूटच्या जागेऐवजी 1400 स्क्वेअर फूट जागा मिळाली. चारकपला श्वेतांबर आहे, तिथेही 400 स्क्वेअर फूटची 1100 स्क्वेअर फूटला जागा भेटली. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की ह्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांना आपल्या सरकारच्या माध्यमातून सहकाराच्या माध्यमातून फायदा झाला तिथपर्यंत आपण पोहोचलं गेलं पाहिजे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रवास आणलं पाहिजे. ह्या उद्देश आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायचं आहे. विविध ज्या सेवाभावी सहकारी संस्था आहेत त्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या हाताला काम देत असताना ज्यांना आपण मदत करतो, सहकार्य करतो, ते भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात येऊन सरकारच्या माध्यमातून सहकाराच्या माध्यमातून त्यांना मदत करून आपण त्यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये आणू. वेळ कमी आहे, अनेक विषयावर आपल्याला बोलता आलं असतं, परंतु आपण ज्या ज्या सहकाराच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून आपण ज्या मुंबईकरांना सेवा दिली आहे त्या सेवेचा लाभ घेण्यासाठी नक्कीच येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर बसवायचा आहे आणि त्या सिंहाचा वाटा आपल्या सहकाऱ्यांचा सहकारी कार्यकर्त्यांचा असेल अशा प्रकारची विनम्र अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमानिमित्त मला बोलावलं, उपकृत केलं, सन्मानित केलं त्याबद्दल सर्व संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. भारतीय जनता पार्टी मुंबई आणि पक्षाची सहकार आघाडी यांच्या पुढाकारानं होत असलेल्या सहकारी संस्थांच्या प्रतिनिधी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यास उपस्थित भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष माझे मित्र सन्माननीय आमदार अमितजी साटम साहेब, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष, माजी नगरसेवक, सरकारात हाऊसिंग सेक्टरमध्ये काम करणारे प्रकाश दरेकर, राज्यातील प्रथम क्रमांकाची असणारी पतसंस्था ज्याची उलाढाल बँकांपेक्षा मोठी आहे, 6,000-7,000 कोटीच्या पतसंस्थेचं टर्नओव्हर आहे, ज्यांचं संपूर्ण मुंबईत राज्यात जाणार आहे असे अध्यक्ष जिजाबा पवार, कंझ्युमर फेडरेशनच्या अध्यक्षपदी नुकतेच जे विराजमान झाले ते सन्माननीय विठ्ठलराव भोसले आणि गेले अनेक वर्ष या मुंबईत सहकार आघाडीच्या माध्यमातून पक्षाचं काम, सहकार चळवळीला एक दिशा देण्याचं काम करत आहेत ते अध्यक्ष सुनील मांगुळकर, सन्माननीय मराठे, विविध फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, संचालक आणि सहकार आघाडीसाठी काम करणारे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे माननीय अध्यक्षांची निवड झाल्यानंतर मुंबईत भारतीय जनता पार्टीचं काम जोमानं सुरू झालं आणि मग अशा वेळेला पक्षाची जी सहकार आघाडी ती नेमकं काय करते, या आघाडीच्या माध्यमातून आपल्याला मुंबईकरांना आणखी काय देता येईल. त्याचबरोबर मी आतापर्यंत सहकाराच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना ताकद दिली, तर तुमची ताकद येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाला कशी कामी येईल अशा प्रकारचा विचार करूनच आज या ठिकाणी बैठक लावली आणि आम्ही जे आपण फक्त निवडक लोकांना बोलवतो, म्हणजे मुंबईत 15 ते 16 प्रकारची वेगवेगळी फेडरेशन्स आहेत, संस्थांचे संघ आहेत, त्यांचे आपण 5-10 प्रतिनिधींना आणि प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवले आणि हे सगळे बसलेले ताकदवर अशा प्रकारचे नेते.
म्हणजे आमच्या आनंद महायुनियनची पत्रक संस्था दत्तसेवक आनंद किती मेंबर आहे? 84,000 सभासद आहेत. म्हणजे महाराष्ट्रात त्यांची जवळपास 20-25,000 त्या मालवणी पट्ट्यात सभासद आहेत. आणि यांना कर्जदार किती असतील तुमचे? 3,500 कर्जदार किती नुसते. म्हणजे अशा प्रकारचं नेटवर्क प्रत्येकाचं आहे आणि त्याच्यामुळे अत्यंत ताकदीची असं लोक आहेत. आणि मग माझ्या मनात आलं की मुंबईतल्या सरकार चळवळीला मी ताकद देतोय, बेरोजगारांचे प्रश्न असले बाळासाहेब आपण सोडवतो, मजूर संस्थानात खऱ्या अर्थानं ताकद आपण दिली, पतसंस्थांसाठी आपण काम करतोय, आपण हाऊसिंगच्या माध्यमातून सेल्फ डेव्हलपमेंट आणलं. आणि मग अशा वेळेला आपण सगळ्या सेक्टरला बँकिंगसाठी सुद्धा आपण 200 कोटीची तरतूद अडचणीत आलेल्या बँकांसाठी देवेंद्रजींना करायला लावलेली आपण. आणि मग जर मी मुंबईतल्या सरकारला एवढी ताकद देत असेल, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जर आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहत असतील, तर मग तुमच्याकडे पण मदतीचा हात करावा की तुमच्या सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी आमच्या नवनिर्वाचित अध्यक्षांना त्यांना मुंबईचं जे स्वप्न पुरं करायचं आहे त्यासाठी हातभार लागावा या भावनेतून असं मला बोलवलं. टाकाला जाऊन काही गाडीला दाखवायचं नाहीये. आपल्याला मी आतापर्यंत मदत केलेली आहे, सरकारने मदत केलेली आहे, आता तुमच्या मदतीची गरज आहे. आणि याकरता आम्ही जी नियोजनबद्ध काम करणार आहोत. आपल्या 36 विधानसभा क्षेत्रामध्ये सहकार आघाडीचे एक चांगलं नेटवर्क आपण उभं करू. आमच्या अनिल गजरेंचं नाव राहिलं, तिथं मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष आहेत, जे मुंबईच्या सहकार्याचे प्रमुख आहेत. त्याच्यामुळे सगळे आपण विधानसभेत संघटन करू. आज आपणा बाजार सारखी कंझ्युमर स्टोअर मुंबईचं वैभव होतं पहिलं, आता पुण्यात कंझ्युमर स्टोअर. माझ्या डोक्यामध्ये आम्ही जी एक मोठी योजना आहे, माननीय देवेंद्रजीशी चर्चा केली, ज्याच्यातनं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा माल अन्नधान्य आपण मुंबईत आणून या कंझ्युमर स्टोअर मधनं विकणार आहोत. ही एक योजना आपण येणाऱ्या काळात राबवणार आहोत आणि त्यासाठी तुमची मदत पाहिजे. त्यातला कार्यकर्ता आपला ताकदवान होतो, कंझ्युमर स्टोअर आपला बाजार सारखं राहतं उभं. इथल्या ग्राहकाला त्या ठिकाणी कमी स्वच्छ चांगला माल कमी दरात मिळतो आणि गावात खेड्यात शेतावरच्या शेतकऱ्याला आपण वेळेत त्या ठिकाणी चांगले पैसे देऊ शकतो. अशा अनेक योजना आहेत. मी सगळ्या योजनांवर या ठिकाणी बोलणार नाही. पुन्हा आपण त्या ठिकाणी खरं म्हणजे अमितजींना आपल्याशी चर्चा करायची होती, डायलॉग साधायचा होता, प्रत्येक सेक्टर समजून घ्यायचं होतं. परंतु त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी अर्जंट बैठक लावल्यामुळे थोडासा आपण कार्यक्रमात काटछाट केली आणि त्यामुळं आपण अनेक योजना आणतोय. माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. लाडक्या बहिणींना आपण गेल्याच आठवड्यात 1 लाखाचं बिनव्याजी त्या ठिकाणी कर्ज दिलं. 200 महिलांना आपण त्या ठिकाणी दिलं. आणखी आपलं टार्गेट आहे 25,000 महिलांना मुंबईत आपल्याला बिनव्याजी 1 लाखापर्यंत कर्ज द्यायचं आहे. छोट्या छोट्या व्यवसायांसाठी बिनव्याजी म्हणजे मुंबई बँक नाही फुकट देत. आम्हाला देवेंद्रजींनी 4 महामंडळांचा व्याजाचा परतावा हा मुंबई बँकेबरोबर एमओयू करून त्या ठिकाणी निश्चित केला. त्यामुळे या लाडक्या बहिणींचं व्याज सरकार त्या ठिकाणी देणार आणि त्यामुळे अशा अनेक योजना आहेत की आता त्याचा उहापोह करत नाही. सुदैवाने या राज्याच्या सरकार चळवळीचं नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली. गेल्याच महिन्यात राज्याच्या निवडणुका झाल्या. पहिल्यांदा अमितजी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ जो 106 वर्षापूर्वी महात्मा गांधीजींच्या उपस्थितीत स्थापन झाला होता. महात्मा गांधीजींनी त्या संघाची स्थापना केली. वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील राज्यातली मोठी नेते त्याचा अध्यक्ष पद भुजवले, त्याचं नेतृत्व केलंय. ती संधी मुंबईतल्या माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आणि त्यामुळे राज्यातलं सरकार आपल्याला बदलायचं आहे. राज्यातलं सरकार अडचणीत आहे, त्याला ऊर्जितावस्थी द्यायची आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, ते सगळी ताकद आपल्याला देणार आहे. परंतु ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सहकारावर त्या ठिकाणी अवलंबून आहे. माझं नेहमी या मुंबईकरांतल्या सहकार चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सांगणं असतं, मुंबईची अर्थव्यवस्था सुद्धा सहकाराच्या ताब्यात असली पाहिजे. ती आपण आणू शकतो. बाहेरून येणार खासगी बँका मुंबईवर राज्य करणार, बाहेरून येणार मोठ्या बँका मुंबईवर राज्य करणार. का आमच्या पतसंस्था, का आमच्या अर्बन बँका, का आमच्या जिल्हा बँका, का आमची सहकारी चळवळ मुंबईची आर्थिक केंद्र होऊ शकत नाही? ते आपल्याला येणाऱ्या काळात नियोजनबद्ध पद्धतीने करायचं आहे.
मी सगळ्या सेक्टरचं नियोजन केलंय. आपण टीम बनवणार आहोत. जे जे चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांना त्या ठिकाणी आपण जबाबदाऱ्या देऊन एक चांगलं जाळं, ज्याला पक्षाचा आशीर्वाद असेल, ज्याला आमचा पक्ष ताकद देईल, ज्याला सरकार ताकद देईल, अशा प्रकारची आपण एक साखळी उभी करू, ज्याचा उपयोग सर्वसामान्यांना होईल. अशा पद्धतीने येणाऱ्या काळात आपल्याला काम करायचं आहे. मी सुनील बांबुळकर तुमचं मनापासून अभिनंदन करतो. मलाही अंदाज नव्हता की एवढं चांगलं संघटन या ठिकाणी आपण उभं केले आणि त्यातलाच कार्यकर्ते भेटतात. हा संतोष त्या ठिकाणी आहे. साधा कार्यकर्ता बीएमसी मध्ये कचरा डिपार्टमेंटला काम करणारा आज त्या ठिकाणी किती हजार कोटीची बँक आहे, 7,000 कोटीची बँक, बीएमसी ची बँक डायरेक्टर झाला. ही सहकार्याची ताकद आहे. म्हणजे टाटा, बिर्ला, अंबानी मोठ्या कंपन्यांमध्ये आपल्या छोट्या मुलं जाऊ शकत नाही. आज 15,000 कोटीच्या बँकेचा चेअरमन प्रवीण दरेकर होऊ शकतो. हे केवळ सहकाराच्या ताकदीवर. आणि ही सगळी ताकद आपल्याला एकत्रित करायची आहे. या ताकदीला दिशा द्यायची आहे. येणाऱ्या काळात ती दिशा देणार आहोत. सुदैवाने माझे मित्र अमित साटम यांच्याकडे भाजपचं मुंबईचं नेतृत्व पक्षाने दिलंय आणि तेही त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी तुम्हाला जिथे मदत लागेल, जशी मदत लागेल त्या ठिकाणी आपण ती मदत त्यांची घेणार आहोत. आणि त्याचबरोबर सरकार आपल्याला जर हातभार देत आहे, पाठीशी आहे, तर आपणही देवेंद्रजींच्या मागे या ठिकाणी ताकद देणं आवश्यक आहे. कारण मुंबईला आकार द्यायचा आहे. आज मुंबई बदलते झपाट्याने आपण बघताय. आज तुम्हाला माहिती आहे सरकारला प्रोटेक्शन कोणाचं आहे? फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचं. ज्या सहकाराच्या जीवावर सगळे राष्ट्रवादी आणि इतर नेते मोठे झाले, परंतु सहकार आपलं लक्ष नाही. मी जेव्हा जेव्हा सांगतोय त्यावेळेला देवेंद्रजी पहाडासारखे आपल्या मागे उभे आहेत. मग त्यांचं स्वप्न जर मुंबईच्या विकासाचं असेल, तुम्ही त्याच ताकदीनं आपला खालीचा वाटा या मुंबईच्या योगदानामध्ये दिला पाहिजे. आणि ती विनंती करण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलं. मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी सहभाग घेतला त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. नंतरच्या काळात मी सेक्टर वाईज आपण आखणी करू, टीम करू, तुमच्यातलं नेतृत्व उभं करू, तुमच्या संस्था मोठ्या करू आणि तुमच्या संस्थांच्या माध्यमातून मुंबईतल्या सर्वसामान्य माणसाला आपल्याला कशी आर्थिक ताकद देता येईल याचं एक नियोजन करू. आणि या सगळ्या ताकदीचा उपयोग या ठिकाणी जे माननीय मोदी साहेबांचं स्वप्न आहे मुंबईसाठी, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्वप्न या मुंबईसाठी आहे, त्याच्यामध्ये आपली पण त्या ठिकाणी खालीचा वाटा आपण उचलावा ही विनंती करण्यासाठी बोलवले. येणाऱ्या काळामध्ये आपण अनेक बैठका त्या ठिकाणी घेऊ आणि एक चांगला अमितजी षण्मुखानंद भरेल एवढा कार्यकर्त्यांचा मेळावा, सहकारी कार्यकर्त्यांचा मेळावा एवढा आपल्या सरकार आघाडीचा करू हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. यातले चांगले कार्यकर्ते सुद्धा पक्षाच्या प्रवाहात, पक्षाच्या कामाला त्या ठिकाणी आपण झोपून घ्या. गणे ताकदीचे कार्यकर्ते, एक कार्यकर्ता 100 जणांची टीम त्या ठिकाणी आपल्यासाठी राबवू शकतो आणि त्यांच्या क्षमतेनुसार या सगळ्यांना आपल्या मुंबईच्या योगदानात सामावून घेऊ. पुन्हा एकदा सुनील बांबुळकर अध्यक्ष आणि मी आपल्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी आहोत. आणखी संघटन मजबूत करा. मुंबईच्या हाऊसिंगचं पण संघटन प्रकाशजी आपल्याला करायचंय. माझं अध्यक्षांशी बोलणं झालंय की आपल्याला एक मोठी परिषद जशी मागे आपण देवेंद्रजींच्या उपस्थितीत घेतली होती आणि नंतर धन्यवाद देवाभाऊ घेतलं, तशाच पद्धतीचा कार्यक्रम करू. आणि सहकाराची ताकद या ठिकाणी एक मुंबई मोठी आहे त्याचा उपयोग, त्याचं प्रदर्शन येणाऱ्या काळात आपण करू. माझ्या लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना आहेत. मी आज तपशीलवार बोलत नाही, नंतर मी एक एक ग्रुपला घेऊन याचं नियोजन करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद, अमितजींचा आभार व्यक्त करतो. आणि माननीय अमित साटम जे आमचे मुंबईचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आज आपल्या मुंबईतल्या सहकारी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मार्गदर्शन करावं. विधान परिषदेतील भारतीय जनता पार्टीचे गटनेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार प्रवीण भाऊ दरेकरजी, मंचावरती उपस्थित प्रकाश दरेकरजी आणि गजरेजी, विठ्ठलराव भोसलेजी, जिजाबा पवारजी, बाळासाहेब गाडगेजी आणि आजच्या या बैठकीचे आयोजक सुनील बांबुळकरजी, सुभाष मराठेजी आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी या बैठकीकरता सहकार क्षेत्रातील विविध आयामांमध्ये काम करणारे आपले सर्व पदाधिकारी
कार्यकर्ते बंधू भगिनींनो, खरं तर आजची बैठक आपल्याला 2 तास चालवायची होती आणि त्यामुळे आपण संध्याकाळचा वेळ निश्चित केला होता. परंतु सर मध्येच 8 वाजता एक बैठक आल्यामुळे म्हटलं प्रवीण भाऊंना मी विनंती केली. खरं तर आपल्या यामध्ये सहकार क्षेत्रातील काम करणारे विविध आयामांमधील जे आपले प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, 2-3 लोकांची माहिती प्रवीण भाऊंनीच आपल्या भाषणामध्ये करून दिली. त्या प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रातली थोडी माहिती देणं असं या बैठकीच्या मागचं उद्देश होतं. परंतु भविष्यामध्ये आपण तशी प्रदीर्घ एका प्रकारची बैठक आपण घेऊ आणि सहकार क्षेत्रामध्ये मला तर असं खरं वाटतं की आपण सर्वजण मुंबईकरांची आपली नाळ अशी जोडलेली आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, क्रेडिट सोसायटी, पतसंस्था, हाऊसिंग फेडरेशन. त्यामुळे मला असं वाटतं की आजची जी आपली बैठक आहे सहकार आघाडीची किंवा भारतीय जनता पार्टी मुंबईची सहकार आघाडी काय आहे, मुंबईकरांकरता जे बीएमसी आहे ती मुंबई भारतीय जनता पार्टी करता सहकार आघाडी असं मला वाटतं. आणि त्यामुळे तुमच्यातला प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी त्यांचं खाली इतकं प्रचंड नेटवर्क आहे की मला असं वाटतं की नुसत्या या हॉलमध्ये बसलेलेच लोक आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्याकरता सिंहाचा वाट्याने घेऊ शकतो. आणि मध्यंतरी पण आपण सेल्फ डेव्हलपमेंटच्या संदर्भातला एक खूप मोठा सेमिनार नेस्को मध्ये घेतला होता. त्यानंतर धन्यवाद देवेंद्रजी असा कार्यक्रम घेतला होता आणि प्रवीण भाऊंनी प्रयत्न करून देवेंद्रजींच्या मागे लागून अनेक मुंबईकरांच्या हाऊसिंगच्या संदर्भातले प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे. त्यासाठी त्यांचे अत्यंत मनापासून मी धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो. पण त्याच वेळेला त्यांना एवढंही सांगतो की आपलं काम अजून संपलेलं नाही, अजून आपल्याला खूप काम करायचं आहे. आणि त्यामुळे सेल्फ डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये आपण, मला असं वाटतं की मुंबई शहरामध्ये एक क्रांती घडवलेली आहे असं मला वाटतं. कारण मुंबई शहरामध्ये 1960, 1970 आणि 1980च्या दशकांमध्ये ज्या इमारती उभ्या राहिल्या, ज्या सोसायट्या उभ्या राहिल्या, त्यावेळेला काही बिल्डर डेव्हलपर नव्हते, त्यावेळेला सेल्फ डेव्हलपमेंटच असायचं. उदाहरणार्थ मी ज्या सोसायटीमध्ये राहतो ती बँक ऑफ इंडियाचे सगळे लोक एकत्रित येऊन त्यांनी एक जमीन विकत घेतली, त्यांनी कर्ज काढलं, त्यांनी स्वतः आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केला, ती बिल्डिंग बांधली आणि त्याच्यानंतर ती सोसायटी आमची तयार झाली. अशा प्रकारे अनेक बँक ऑफ इंडिया, SBI, गोदीकाम अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी जमिनी विकत घेऊन त्या इमारती बांधल्या. त्यामुळे हे सेल्फ डेव्हलपमेंटच होतं. 1990च्या दशकामध्ये मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती विकासक, बिल्डर, डेव्हलपर हे या ठिकाणी जन्माला आले आणि नंतर 2000च्या नंतर मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणे कन्स्ट्रक्शन किंवा रिअल एस्टेटच्या क्षेत्रामध्ये बूम तयार झाला. परंतु हा बूम होत असताना कुठेतरी डेव्हलपर म्हणजे जसं प्रवीण भाऊ म्हणाले की एका सोसायटीत 250 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना 1400 फुटाचं घर हे प्रवीण भाऊंच्या सेल्फ डेव्हलपमेंटच्या मार्फत मिळालं. मला असं वाटतं की त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत डेव्हलपर असतात तर 500-600 फुटाच्या वरती अजिबात घर मिळू शकत नव्हतं. परंतु आपण घडवलेली क्रांती या क्षेत्रातली, त्या क्रांतीमुळे त्या लोकांना 1400 फुटाचं घर मिळालं. आणि मला असं वाटतं की एका बाजूला आदरणीय देवेंद्रजी BDD चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला, 180 फुटाच्या घरात राहणाऱ्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर देत आहे. अभ्युदय नगरचा विकास, अभ्युदय नगरच्या त्यांना 630 फुटाचं घर देण्याचं काम देवेंद्रजी करत आहेत. आणि एका बाजूला आपण या मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला स्वयं विकासाच्या मार्फत मोठं स्वतःचं घर त्याच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम आपण आपल्या या क्षेत्रामध्ये करत आहात. आणि मला असं वाटतं की ही खरी तर मराठी माणसाची सेवा आहे. आणि त्यामुळे नुसतं मराठी माणसाकरता गप्पा करणं किंवा मराठी माणसाच्या बाता मारणं इथपर्यंत आमचं मराठी माणसाचं प्रेम सीमित नाही. पण खऱ्या अर्थानं जमिनीवरती उतरून कोविडच्या काळामध्ये पण आपण बघितलं की ज्यांनी कार्य करायला पाहिजे होतं ते घरामध्ये फेसबुक लाईव्ह करत होते आणि या महाराष्ट्राच्या जनतेचे अश्रू पुसण्याचं काम कोणी केलं तर त्यावेळेला विरोधी पक्षनेते असलेले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. आणि गेल्या 11 वर्षामध्ये आणि गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं की खऱ्या अर्थानं मराठी माणसासाठी काम
हे या मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच झालेलं आहे. आणि आपला त्याच्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे प्रवीण भाऊ. आणि याच्यामध्ये काय तुमच्यापेक्षा जास्त कोणालाच कळत नाही या क्षेत्रामध्ये. आणि त्यामुळे तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा, तुम्ही लिहून जायचं, आम्ही फक्त टिक करायचं. आणि त्यामुळे ही एवढी मोठी ताकद या ठिकाणी आपण मुंबई शहरात उभी केलेलीच आहे. परंतु भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यामध्ये आपला एक सिंहाचा वाटा या ठिकाणी सहकार क्षेत्राच्या मार्फत आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत असताना या मुंबई शहरातल्या मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम सुद्धा आपण या ठिकाणी अनेक संस्थांच्या मार्फत, सहकार क्षेत्राच्या मार्फत आपण करत आहात. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण जसं म्हटलं की षण्मुखानंद हॉलमध्ये आपण एक मोठा मेळावा घेऊ, तो मेळावा तर घेऊच, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण ऑलरेडी जे काम केलेलं आहे, ऑलरेडी जी क्रांती आपण घडवलेली आहे, या मुंबई शहरामध्ये 22 स्वयं विकासाचे प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला 1000 फुटापेक्षा जास्तचं घर हे आपण जे मिळवून दिलेलं आहे ते शोकेस करणारा एक चांगला मोठा कार्यक्रम ज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री येतील, हा आपण आपल्या या सहकार आघाडीच्या मार्फत किंवा हाऊसिंग फेडरेशनच्या मार्फत किंवा आपण ठरवाल त्या बॅनरच्या खाली आपण घ्यावा. आणि आपण काय कधी कधी काय असतं की कामाच्या ओघामध्ये आपण एकामागे एक काम फक्त करत जातो, परंतु कुठे ना कुठे त्या कामाचं पर्कोलेशन हे खाली जमिनीवरती करण्यापासून आपण कमी पडतो. आणि त्यामुळे आपण या क्षेत्रामध्ये या 2030च्या दशकामध्ये एवढी मोठी क्रांती जी घडवून आणली आहे ती मुंबई शहराच्या समोर, मुंबईकरांच्या समोर ठेवणं हे महत्वाचं आहे. मुंबईकरांना हे दाखवणं महत्वाचं आहे. कारण आपण जे 22 प्रकल्प यशस्वीरित्या पार पाडले त्या 22 प्रकल्पांकडे बघून येणाऱ्या काळामध्ये हजारो हाऊसिंग सोसायट्या तुमच्या दरवाज्यावरती कर्ज मागण्यासाठी उभ्या असतील. आणि त्यामुळे जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत या गोष्टीचा फायदा व्हावा. आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला आपण केलेल्या क्रांतीचा पुरेपूर फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम आपल्या हाती घ्यावा. येणाऱ्या काळामध्ये आपल्या या बैठकीमध्ये उपस्थित वेगवेगळ्या आयामांमध्ये काम करणारे जे आपले सर्व पदाधिकारी आहेत, त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचे इंडिव्हिज्युअल बैठका आपण घ्याव्या अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो. शक्यतो तसं त्यांनी सांगितलं पतसंस्था आहे, त्याचं फेडरेशन आहे, तिकडे असणारे सर्व पतसंस्थांचे मेंबर्स असतील वगैरे अशा छोट्या बैठकांचा धडाकाच प्रवेश येणाऱ्या काळामध्ये 4 महिन्यामध्ये आपण लावावा अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या या सहकार आघाडीच्या मार्फत आणि प्रवीण भाऊ गडेकरजी यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी असं काम उभं करू सहकार क्षेत्राच्या मार्फत की मुंबई महानगरपालिकेवरती जेव्हा महायुतीचा भगवा फडकेल, तो भगवा फडकण्यामध्ये या रूम मध्ये बसलेले आत्ताचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा सिंहाचा वाटा असेल, सहकार आघाडीचा सिंहाचा वाटा असेल, अशा प्रकारचा संकल्प आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आपण सर्वांनी करूया. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने या बैठकीमध्ये उपस्थित राहिलात त्यासाठी तुमचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.